पाऊस आणि मस्त इकडे तिकडे पसरलेली हिरवाई, झुळूझुळू वाहणारे निर्मळ पाण्याचे झरे आणि धो धो वाहणारे धबधबे. काही छोटे छोटे धबधबे, त्यांचं पण अलौकिक सौंदर्य. आता हे वातावरणच तसं पाहिलं ना, तर माणसाला थोडंसं स्वच्छंद जीवन जगायला लावणारं वातावरण. प्रत्येकाला वाटतं, चला मस्त पाऊस पडलाय, छानपैकी कुठेतरी जिथे धबधबे वाहत आहेत, जिथं खूप मोठा पाण्याचा साठा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथं आपल्याला काही या बीज पावसाचा आनंद घेता येईल, मस्तपैकी गरमागरम भजीवरती किंवा आवडणाऱ्या पदार्थांवरती मनसोक्त ताव मारता येईल. म्हणून मग हा सुट्टीचा उपभोग अशा जवळपासच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नक्कीच केला जातो. पण आता या पर्यटनाच्याच पार्श्वभूमीवर नुकताच मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला आणि 20 ते 25 माणसं, पर्यटक, जे अशाच आनंदाचा उपभोग घेण्यासाठी, एक आनंदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी या पावसाच्या पार्श्वभूमीवर अशा पर्यटनस्थळी गेले होते. आपण या मौज मस्ती करण्याच्या इतक्या धुंदीमध्ये असतो ना, की मग सामान्य माणूस तिथं असलेले धोके किंवा काय होऊ शकतं याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज, प्रॉबॅबिलिटीज या सगळ्या विसरून तो फक्त तिथं एन्जॉय करण्याच्या मनस्थितीत जातो. मग तिथं होणारी गर्दी, आपण कुठे जातो आहे, आपण एखाद्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जेव्हा उभं राहून काही मिरवण्यासाठी फोटो काढू इच्छितो, त्यातून आजकाल काही फॅडिस्ट लोक, काही म्हणण्यापेक्षा 90%, आपण जिथे गेलो तिथला लगेच फोटो फेसबुकवर टाकणं, इन्स्टावर टाकणं, माझ्या कम्युनिटीला माहीत झालं पाहिजे मी किती एन्जॉय करतो आहे. मला गंमत वाटते की 4 मित्रांबरोबर जेवायला गेल्यावर सुद्धा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही ऑर्डर दिलेलं ताट तुमच्यासमोर येतं, पदार्थ येतात, तेव्हा त्याचा नजरेने आधी मनसोक्त आस्वाद घ्यायचा, त्या अन्नाचा सन्मान करत त्याचं ग्रहण करायचं, जमलेल्या मित्रांच्या सोबत हसी मजाक, गप्पा टप्पा याला महत्त्व द्यायचं सोडून त्या ताटाचा सर्वप्रथम फोटो काढून फेसबुकवर टाकणारी जेव्हा मी माझे सिनियर सिटीजन मित्रसेवा बघतो, तेव्हासुद्धा मला स्वतःला ते माझे मित्र आहेत या एका गोष्टीनेच खिन्न व्हायला होतं. आता तुम्ही म्हणाल मी जगापेक्षा फार वेगळा आहे किंवा असे विचार मी व्यक्त करतो आहे, सगळी दुनिया फेसबुकवर टाकत असते. अहो, काही गरज नाही आहे. हो, तुम्ही कोणाला भेटता, तुम्ही कोणत्या मित्रांमध्ये काय एन्जॉय करता, तुम्ही कुठे पर्यटनाला जाता, याचं सगळं तुम्हाला दुकान मांडण्याची काही गरज नाही आहे. आता पर्यटनाचा हा मुद्दा मी मुद्दाम आज तुमच्याशी बोलतो आहे, कारण मावळ या तालुक्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा पूल हा कोसळला. एखाद्या पुलाचं बांधकाम हे किती वर्षापूर्वीचं आहे, त्याची डागडुजी होण्याची तारीख काय आहे, पर्यटनस्थळी अशा पुलाच्या भोवती काही बोर्ड लावलेले असतात, त्या बोर्डकडे सुद्धा जागरूकपणे बघण्याची मानसिकता कोणाचीही नसते. अर्थात अशा काही घटना घडल्याशिवाय ही जागरूकता येतसुद्धा नसते. परंतु हे काही छुपे हुए खतरे ज्याला आपण म्हणतो, ते पर्यटनस्थळी तुमच्या लक्षात आलेच पाहिजेत. तुमच्या ग्रुपमध्ये जो कोणी सिनियर मेंबर आहे, ज्याला कोणाला काही थोडंफार अनुभवाचं शहाणपणा आहे असं वाटतं आपल्याला, त्या माणसाने इतरांना सावध करणं हे त्या ग्रुपमधील एल्डर लीडर या नात्याने त्याचं कर्तव्य बनतं. पाऊस सगळीकडेच अफाट पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळं हा मान्सून तुम्हाला घरातनं नक्की 2 दिवस सुट्ट्या असतील तेव्हा बाहेर काढणार आहे. काही तरुण मंडळी आपल्या 2-2, 2.5 लाखाच्या मोटरसायकल ज्या आवडीने घेतलेल्या असतात, रस्ते ओले झालेले असतात, रस्त्यावरून एखादा ऑइलचा टँकर जाऊन
त्याची गळती होऊन कुठेतरी ऑइल सांडलेलं असू शकतं. त्यामुळं या 2-2, 2.5 लाखाच्या गाड्यांवरती मित्राला बसवून, मैत्रिणींना बसवून सुसाट गाड्या चालवण्यामध्ये कोणतीही मर्दुमकी नाही. आणि अशा कंडिशनमध्ये रस्ते जेव्हा ओले झालेले आहेत पाण्याने, तिथे जर एखाद्या ट्रकमधून, एखाद्या टँकरमधून ऑइलची गळती होऊन तो भाग जर स्लिपरी झाला असेल आणि त्याच स्पॉटला जर तुम्ही पोहोचलात आणि नको त्या स्पीडमध्ये तुम्ही जर ब्रेक मारला, तर डेफिनेटली देर इज पॉसिबिलिटी ऑफ हेड इंजुरी. तुम्ही असे काही आपटू शकता की तो गाडी चालवणारा आणि त्याच्या मागं बसलेला त्याचा मित्र किंवा मैत्रीण हे अपघातग्रस्त होऊ शकतात आणि पूर्णपणे जिंदगीभरचं एखादं दुखणं तुम्हाला कायमचं लागू शकतं. त्यातून मणक्यांना जर मार लागला तर मग आयुष्य बिछाण्यावर गेलं म्हणून समजा. आता पर्यटनाच्या मूडमध्ये असणाऱ्या व्यक्तींना मी असं काहीतरी बोलून घाबरवतोय वगैरे असाही काही लोकांचा गोड समज होऊ शकतो. प्रत्येक गोष्टी फोटो काढून फेसबुकवर टाकणं हे मला तरी पटत नाही. हे लोकशाहीच्या अनुषंगाने मत प्रदर्शित मी केलेलं आहे. याच्यामध्ये सखोल विचार केल्यानंतर काही विचारी व्यक्तींनी कबूल केलं आहे माझ्यासमोर, अरे प्रवी तू सांगतो ते बरोबर आहे यार, खरंच ह्या गोष्टींमध्ये किती बालिशपणा आहे ना. आणि नाव बिईंग सिनियर ऑफ 66 एज आय एम डुईंग सच टाईप ऑफ थिंग्स, सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. अशी सुद्धा कबुली मला माझ्या काही सिनियर मित्रांनी मी हे पटवून दिल्यानंतर दिली आहे. अहो तुम्ही कोणत्या सुखात लोळताय याची फोटोग्राफी करून तुम्ही इतर मित्रांना दाखवण्याची काहीही गरज नाही. तुम्ही कोणत्या पर्यटनस्थळी गेलाय, तुम्ही काय एन्जॉय करताय, तुम्ही काय खाताय, तुम्ही काय पिताय, याचे लगेच कोणाला दाखले देण्याची काही आवश्यकता नाही आहे. सगळी दुनिया एन्जॉय करत असते. तुम्ही काही जगाच्या वेगळी फार मोठे एन्जॉयमेंट करताय, तुम्ही जगापेक्षा फार श्रीमंती थाटात वागताय, ह्याचं प्रदर्शन करण्याची काही गरज नाही आहे. जगामध्ये तुमच्यापेक्षाही अतिशय सुंदररित्या एन्जॉयमेंट करणारी, सुंदररित्या पर्यटन स्थळाला जाणारी, सुंदर पर्यटन स्थळाचा व्यवस्थित उपभोग घेणारी, योग्य ती काळजी घेणारी अनंत मंडळी या जगामध्ये फिरत असतात. त्याच्यामुळे स्वतःच्या या पर्यटनस्थळी जाण्याचं भांडवल करून, त्याची फोटोग्राफी टाकून, नको त्या गोष्टी त्या धबधब्याच्या जवळ करून, तिथले खडक स्लिपरी झालेले असतात. धबधब्याच्या वरती जाऊन एखादा मी किती डेअरिंगबाज आहे म्हणून फोटो काढण्याचं एक वय असतं, पण त्या वयातच सावधगिरी बाळगा असं सांगणारा कोणीतरी लागतो. त्याच भूमिकेतनं मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. असं नाही आहे की आमच्या तरुणपणी आम्ही काहीच असले धंदे केले नाहीत, असं नाही आहे. सगळं केलं आहे, पण त्या गोष्टी आज खटकतात. त्या गोष्टी आजही आठवल्या आणि त्यावेळेस जर काही अघटित घडलं असतं असं जर मनात विचार आला तर अंगावर काटे येतात. आणि म्हणूनच इतरांना कोणाला काही धोका होऊ नये या प्रांजळ भूमिकेतनंच अशा काही टिप्स मी माझ्या व्हिडिओद्वारे देतो आहे. त्यामुळं ज्या लोकांना या गोष्टीचा मी काही अतिरेक करतो आहे असं वाटतं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल नाही आहे. त्यांना कोणालाही माझं व्हिडिओ पाहण्याचं, ऐकण्याचं मी कधीही कंपल्शन केलं नाही आहे. आज 8,250 व्हिडिओमध्ये ट्राय टू सबस्क्राईब माय चॅनल, ट्राय टू लाईक असं मी कधीही भीक मागू धंदा माझ्या व्हिडिओमध्ये खूप कमी वेळा केला आहे. 8,250 पैकी 25-30 व्हिडिओमध्ये असं बोलणं हे इतकं फक्त एक समाजाला ते हवं असतं म्हणून मला ते केलं जातं माझ्याकडनं. ते 25-30 वेळा माझ्याकडनं केलं गेलं आहे. प्रश्न हा आहे की आता पर्यटनाचा हा जो मोसम आहे, आत्ता नुकताच कालच्या बातमीमध्ये आहे की भुशी डॅमसुद्धा भरला आहे. या भुशी डॅमलासुद्धा अक्षरशः पुण्यातल्या लक्ष्मी रोडसारखी पर्यटनस्थळी गर्दी होते. मग तिथं या गर्दी गोंगाटामध्ये कोणते कोणते छोटे छोटे धोके लपलेले असतात. या धोक्यांची जाणीव ठेवत ठेवत तुम्ही पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटा. त्यामध्ये यत्किंचितही मी तुम्हाला अडवू शकणार नाही, अडवण्याची माझी मानसिकता पण नाही, गरज नाही आहे. कारण वर्षातनं एकदा हा मौसम मिळतो. या मौसममध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच अशा पर्यटनाचा आस्वाद घेतलाच पाहिजे. दॅट्स ह्युमन लाईफ. परंतु
थोडंसं जागरूक राहून स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवाला जर कुठे काही धोका उत्पन्न होत असेल, तो तुम्हाला जाणवत असेल, तर त्याची जाणीव सगळ्या ग्रुपला करून देणं, अवतीभोवतीच्या लोकांना ती जाणीव करून देणं आणि मग सगळ्यांनाच पर्यटनाचा मनमुराद आनंद कसा घेता येईल याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं बघणं, हे सुद्धा तुमचं एक माणूस म्हणून आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य न विसरता मनमुराद या पर्यटनाचा आनंद तुम्ही उपभोगावा. हा पावसाळा तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचा जावो. कोणत्याही प्रकारचं तुमच्या घरादारापर्यंत संकट येऊ नये. कोणत्याही तरुण तरुणीला मोटार बाईकवरून या ओलसर झालेल्या रस्त्यावरून सुसाट जाताना कोणत्याही पद्धतीने अपघात घडला नाही पाहिजे, असा त्यांचा स्पीड त्यांनी मेंटेन ठेवावा. क्योंकि जान है तो जहान है. ज़िंदगी बहुत अनमोल है मेरे प्यारे दोस्तों, और इसीलिए ऐसी ही कुछ टिप्स देते देते आज मैं आपसे मिलने आया हूँ. विश यू हैप्पी मानसून वंस अगेन. एन्जॉय द डेज.